ए माया, तू ऐकलं का सुमितच्या मोठ्या भावाला लंग कॅन्सर झाला? दादा याचं रिझन आहे ना आपल्या इथलं आहे ना इंडस्ट्रियल पोल्युशन आहे. काय वाटतं तुम्हाला? 100%. खरं झालं, याच्यावर सरकारने काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. सरकारने घ्यायच्या आधी ना आपण लोकल्स म्हणून आपली जबाबदारी आहे, आपण ऍक्शन घेतली पाहिजे. कारण इंडस्ट्रीजला आहे ना रूल्स आणि रेग्युलेशनच राहिले नाही रे. खरी गोष्ट. सर्रासपणे पोल्युशन चालू आहे. वातावरण कसं झालंय आपलं. खरं आहे ना. एक काम कर ना, लायटर काढ बरं. आपण आहे ना आता एक काम करू, एक अर्ज लिहू नाही का, तहसीलदाराला एक अर्ज लिहू, सगळ्यांच्या सहाय्या घेऊ आपण. आपल्या लोकलच्या सगळ्याच्या सहाय्या घेऊ आणि आपण सांगू की इंडस्ट्रीज मुळे आपल्याला किती पोल्युशनचा त्रास होतोय आणि उद्या भविष्यात जाऊन याच्यामुळे ना आपल्या फुफ्फुस खराब होते. मग हेल्थ खेळता येणार आहे आपल्या डायरेक्ट. दादा आजकाल भाजीपाला हायब्रिड होत चालला रे. जेन्युन काय राहिलंच नाही. जेवताना असं वाटतं भाजीपाला नाही का ते केमिकल खातोय. अरे दादा आजकाल ऑर्गॅनिक काय राहिलंच नाही. ऑर्गॅनिक आपल्या आजा पंजांच्या काळात त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी काय होती? 90, 95, 100च्या पुढे जागायचे. आपलं काय 40-45 पेक्षा जास्त नाही. करंट कंडिशन पाहता 35 वर्ष पण लय झाले भाऊ. आणि हे असंच चालू राहिलं ना, आपले एक दिवस लिव्हर किडनी हे फेल होऊन मारणार आहे आपण. ए गारणे, अरे बऱ्यापैकी काय रे, केव्हाची गाडी ठेवली? काय नाही चकना जास्त आणलं होतं ना आपण. आणतो ना, अजून आणतो थांब.